आंबोडे सरपंचपदी जिजाबाई गर्दे यांची बिनविरोध निवड। गावातून निघाली वाजत गाजत मिरवणूक। संदीप फाउंडेशन संचलित धुळे शहरातील शारदा नेत्रालयाच्या रुग्णसेवेची 20 वर्ष पूर्ण। लुंबिनी वन बहुउद्देशीय संस्था आणि सिद्धार्थ सार्वजनिक ग्रंथालय धुळेच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिनानिमित्त व्याख्यान। आणि ऑल इंडिया पॅन्थर सेनेतर्फे संविधान दिनी धुळ्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन। धुळे तालुक्यातील आंबोडे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी 92 वर्षे वय असलेल्या जिजाबाई बबनराव गर्दे यांची तर उपसरपंचपदी गुलाब पुंडलिक रखमे यांची बिनविरोध निवड झाली। मंगळवारी 26 नोव्हेंबर रोजी आंबोडे ग्रामपंचायतीच्या कार्यालयात निवड प्रक्रिया पार पडली। निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून MS अहिरराव यांनी काम पाहिलं। त्यांना ग्रामसेवक सारिका परदेशी, तलाठी ललिता वाघ यांचं सहकार्य लाभलं। भाजपाचे धुळे ग्रामीणचे नवनिर्वाचित आमदार राम भदाने, भाजपा जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब रावण भदाने, भाजपाचे युवा नेते अनिकेत पाटील यांच्या पॅनलतर्फे सरपंच पदासाठी जिजाबाई बबनराव गर्दे आणि उपसरपंच पदासाठी गुलाब रखमे यांनी अर्ज दाखल केले। निवड प्रक्रियेत उपस्थित ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी सर्वानुमते सरपंच पद जिजाबाई गर्दे व उपसरपंच पद गुलाब रखमे यांची बिनविरोध निवड करण्याचं ठरविलं। त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकारी अहिरराव यांनी उभयंतांची बिनविरोध निवड घोषित केली। ही निवड प्रक्रिया बिनविरोध होण्याकामी ग्रामपंचायत सदस्य शोभाबाई रामदास ठाकरे, प्रमिला रतन पारखे, योगेश केशव यादव यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली। बिनविरोध निवडीनंतर नवनिर्वाचित सरपंच जिजाबाई गर्दे आणि उपसरपंच गुलाब रखमे यांची गावातून डीजेच्या तालावर वाजत गाजत गुलालाची उधळण करीत मिरवणूक काढण्यात आली। जिजाबाई गर्दे या महाराष्ट्र कुस्ती चॅम्पियन स्वर्गीय पैलवान रामभाऊ गर्दे व खानदेश मैदानचे संपादक मनोज गर्दे यांच्या काकू तर सुरेश गर्दे यांच्या मातोश्री आहेत। गर्दे परिवाराला ग्रामपंचायतीत दुसऱ्यांदा सरपंच पदाचा मान मिळाला आहे। यापूर्वी सन 2007 मध्ये किशोर रामभाऊ गर्दे हे उपसरपंच तर 2014 मध्ये कमलबाई रामभाऊ गर्दे या सरपंचपदी विराजमान होत्या। विविध कार्यकारी सोसायटीचं चेअरमन पदही गर्दे परिवाराच्या सदस्यांनी भूषविलं आहे। निवडणूक बिनविरोध होण्यासाठी विनोद बागले, किशोर गर्दे, दिनेश कांतीलाल गर्दे, दिलीप निकम, नानासाहेब सरक, उमेश सरक, रमेश पांडुरंग खरात, विठ्ठल सरक, मच्छिंद्र पाटील, महेश गर्दे, ज्ञानेश्वर बागले, राजू पाटील, भास्कर बाबाजी यादव, प्रमित अशोक शिंदे, रमेश शिवराम पवार, किशोर यादव, प्रवीण यादव, कल्पेश खरात, यादव परिवार, पारखे परिवार, कदम परिवार, दरेकर परिवार, गाढवे परिवार, सरक परिवार आणि समस्त आंबोडे ग्रामस्थांनी अनमोल सहकार्य केलं। यावेळी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे, चंद्रशेखर पाटील, रवींद्र इंगळे, तुषार बापना आदी उपस्थित होते। पुंडलिक रखमे उपसरपंच गावाचा खूप आभारी आहे आणि जे गावाने जबाबदारी दिली ते खऱ्या अर्थाने मी पार पाडण्याची जी गावाने संधी दिली ती पार पाडेल। माझे 2 शब्द। आज दिनांक 26/11/2024 रोजी आंबोडे गावच्या सरपंचपदी माननीय जिजाबाई बबन गर्दे यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली व आमचे मित्र गुलाब भाऊ रखमे यांची उपसरपंचपदी निवड झाली। तरी त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो व गावाने त्यांच्यावर जो विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाचा कोणत्याही पद्धतीचा तडा न जाऊ देता त्यांनी येणाऱ्या काळासाठी गावाच्या विकासासाठी आमदार निधी असो, खासदार निधी असो व 14 वित्त आयोग असो अशा अनेक प्रकारचे निधी गावाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर तालुक्याहून गावापर्यंत आणण्याचा मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करावा व आंबोडे गावातील शेती विहिरींचा प्रश्न असो, गोट्यांचा प्रश्न असो, प्रत्येक लाभार्थ्याला त्याचं अनुदान व सगळ्यांना सहकार्य त्यांनी करावे व ही निवडणूक माननीय आमचे नेते रामदादा भदाने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। माननीय बाळासाहेब रावण भदाने हे आमचे नेते यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक पार पडली। तरी उपस्थित असलेले सर्व गावकरी, आमचे मित्र योगेश भाऊ यादव ग्रामपंचायत सदस्य, रतन भाऊ प्रमिलाबाई रतन पारखे हे बी ग्रामपंचायत सदस्य, शोभाबाई ठाकरे हे पण ग्रामपंचायत सदस्य, अशा 5 मेंबरांनी जाहीर पाठिंबा देऊन सन
आज जिजाबाई बबन गर्दे यांना सरपंचपदी आज विरामन केले आहे। तरी उपस्थित असलेले माननीय आमचे रमेश भाऊ खरात, विनोद भाऊ बागले, ज्ञानेश्वर भाऊ उखा बागले, किशोर भाऊ गर्दे, प्रमित भाऊ शिंदे, नरेश भाऊ यादव, भास्कर बाबाजी यादव, दिनेश भाऊ गर्दे, सागर भाऊ थोरात आदी उपस्थित इथं असलेल्या सर्वांचे मी मनापासून आभार करतो व येणाऱ्या काळासाठी गावाचा विकास सगळ्यांनी सर्वानुमते व्हावा हीच आजच्या श्रीरामचरणी प्रार्थना करतो। ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भारतीय जनता पार्टीच्या जिजाबाई बबनराव गर्दे यांची निवड झाली। तसेच त्यांच्याबरोबर नवनिर्वाचित सदस्य, उपसरपंच, गावातील ग्रामस्थ त्यांच्या वतीने यांची जी निवड झाली त्याबद्दल मी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने त्यांच्या सर्व सदस्यांचे अभिनंदन करतो। मी एकच सांगतो की आता तर गावाचा विकास तुम्ही करावा अशी ग्रामस्थांच्या वतीने त्यांना मी विनंती करतो। वेळोवेळी त्यांना काही मदत लागली तर आमच्यातर्फे आम्ही त्यांना मदत करू आणि नवनिर्वाचित सरपंच व त्यांच्या सदस्यांच्या आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो। इथे जमलेले माझे बंधू बहिणी यांची सभासद माझी त्यांच्यावर खूपच त्यांनी उपकार केले असं म्हणून मला त्यांनी आज वय नसताना बी उभं केलेले, त्यांचे खूपच उपकार झालेले। एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो। लाल गर्दे आंबोडे, अण्णासाहेब दावा पाटील गटाचे सरपंच, नवनिर्वाचित सरपंच जिजाबाई बबन गर्दे, उपसरपंच गुलाबभाऊ रखमे यांची उपसरपंचपदी सरपंचपदी जिजाबाई बबन गर्दे यांची निवड झालेली असून तरी अनिकेत बाळासाहेब विजय नवल पाटील आणि रामदादा बदाने यांच्या नेतृत्वाखाली, बाळासाहेब रावण बदाने यांच्या नेतृत्वाखाली जी आंबोडे गावाची ग्रामपंचायत नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच निवडणूक पार पडली यासाठी गावाने मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देऊन आणि आमच्या गावाचे योगेश भाऊ यादव, ग्रामपंचायत सदस्य रतन भाऊ पारके, सरपंच माजी सरपंच आंबोडे यांच्या नेतृत्वाखाली आज सरपंच पदाचा शिक्कामोर्तब झाला असून तरी मी त्यांचे आंबोडे गावाच्या वतीने, माझ्या गर्दे परिवाराच्या वतीने जाहीर आभार मानतो। आज दिनांक 26/11/2024 रोजी आंबोड्याच्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीसंदर्भात सरपंचपदी जिजाबाई बबन गर्दे आणि उपसरपंचपदी गुलाबभाऊ रखमे यांची आज बिनविरोध निवड झाली। या निवडीच्या मागे खरं यशाचे रहस्य असेल तर आमचे ग्रामपंचायत सदस्य प्रेमिलाबाई रतन पारखे आणि त्याच्या मागे योगेश केशव यादव, यानंतर शोभाबाई रामदास ठाकरे यांचा फार मोठा मोलाचा वाटा आहे। म्हणून आम्ही सर्व मिळून आणि आमचे राजूदादा मित्र परिवार यांचं पण खूप मोठं सहकार्य आहे। म्हणून मी गर्दे परिवाराच्या वतीने तसेच माझे वडील कैलासवासी उखादादा बागले, माजी सरपंच आंबोडे यांच्या वतीने सर्व ग्रामस्थांनी आणि जे बिनविरोध प्रक्रिया पार पाडण्यासाठी जे बाकीचे सदस्य होते त्यांनी जे सहकार्य केलं, गावाची जी परंपरा बिनविरोध सरपंच होण्याची परंपरा कायम ठेवल्यामुळे मी विरोधी सदस्यांचं पण आभार मानतो आणि गावाच्या वतीने सर्व गावकऱ्यांचं, महिलांचं, सर्वांचं गर्दे परिवाराच्या वतीने आणि जिजाबाई आणि गुलाबभाऊ रखमे उपसरपंच याच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि आलेले पत्रकार बंधूंना पण शुभेच्छा देतो। धन्यवाद। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल। संदीप फाउंडेशन मुंबई संचलित कमलिनी वाणी हॉस्पिटल शारदा नेत्रालय धुळे या रुग्णसेवेचा 20वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला। याविषयी संदीप फाउंडेशन शारदा नेत्रालयातर्फे पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती देण्यात आली। या पत्रकार परिषदेला संदीप फाउंडेशनचे चेअरमन देवेंद्र शहा, स्थानिक प्रशासन व्यवस्था प्रमुख दीपक भाई मेहता, श्रीपाल मुनोत, डॉक्टर पराग बागड, डॉक्टर मुशाबीर अनवर, प्रवीण शाह, रमा घोनमोडे, सुदेश बाटुंगे, राजेंद्र चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी माहिती देताना सांगण्यात आलं की धुळ्यात शारदा नेत्रालय 20 वर्षांपासून सेवा देत आहे। आतापर्यंत 7,34,000 रुग्णांच्या डोळ्यांची तपासणी आणि उपचार करण्यात आले आहेत, तर 1,15,000 यशस्वी शस्त्रक्रिया देखील करण्यात आल्या आहेत। तसेच सन 2016 पासून पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे। सन 2023 पासून नेर येथे व्हिजन सेंटर रुग्णसेवेसाठी कार्यरत आहे। रुग्णालयात यंत्राद्वारे डोळ्यांच्या नंबरची अचूक तपासणी करण्यात येते। प्रगत बिन टाक्यांची आणि बिना भूलच्या इंजेक्शनची मोतीबिंदू शस्त्रक्रिया देखील करण्यात येत आहे। अशा अनेक सेवा गेल्या 20 वर्षांपासून देत आहोत। दरम्यान संस्थेतर्फे मोफत
नेत्र तपासणी आणि उपचार तसेच शस्त्रक्रिया शिबिरांचं देखील आयोजन करण्यात येत असतं। रुग्णांना कमी दरात उच्चतम प्रतीचे उपचार आणि सुविधा देणं हाच संस्थेचा मुख्य उद्देश आहे। डॉक्टर जगन्नाथ वाणी यांचं सेवा कार्य पुढे नेण्यास यापुढेही अनेक उपक्रम राबविण्याचा संस्थेचा मानस आहे। पत्रकार परिषदेत संदीप फाउंडेशन शारदा नेत्रालयातर्फे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे देण्यात आली। शारदा नेत्रालय संपूर्ण खानदेशमध्ये प्रसिद्ध असलेलं डोळ्याची सेवा देणारं सेवाभावी हॉस्पिटल। आज या हॉस्पिटलला 20 वर्ष पूर्ण होत आहेत आणि 21व्या वर्षात पदार्पण होत आहे। धुळे शहरात ही सेवा देताना एक छोट्या रोपट्यापासून सुरू होऊन आज या शारदा नेत्रालयाचा एक मोठा वृक्ष तयार झालेला आहे आणि आतापर्यंत 1,15,000 ऑपरेशन शारदा नेत्रालयामध्ये सुरुवातीपासून आतापर्यंत जर आपण मोजले, प्रत्येक ऑपरेशनचा आपल्याकडे रेकॉर्ड आहे। 1,15,000 ऑपरेशन झालेले आहेत। 7,34,000 पेशंटची तपासणी या ठिकाणी आपण केलेली आहे आणि डोळ्याचे सर्व प्रकारच्या विकारावर उपचार करण्याकरता आपण इथे तत्पर आहोत। जे विभाग अजून आपल्याकडे नाही ते सगळे सुरू करण्याचा आपला मनोदय आहे, जेणेकरून धुळे येथील डोळ्यासंबंधित विकाराकरता कोणत्याही पेशंटला धुळ्याच्या बाहेर जाण्याची गरज पडू नये असा आपला मानस आहे। जास्तीत जास्त अत्यंत किफायतशीर दरात आणि उत्तम सेवा, सगळ्यात महत्त्वाचं आहे उत्तम सेवा आणि तेच आमचं ब्रीदवाक्य आहे। जास्तीत जास्त रुग्णांपर्यंत पोहोचून त्यांना सेवा देण्याचा आमचा मानस आहे, त्याप्रमाणे आम्ही कार्यरत आहोत। हा टप्पा गाठताना या 20 वर्षाच्या काळात आमच्या इथं सेवा देणारे आमचे सर्व डॉक्टर मंडळी आणि आमचे सर्व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतलेला आहे। त्यांच्या या बहुमोल सेवेचा पण आजच्या दिवशी आम्हाला जाणीव आहे, त्यांचे पण आभार आणि कृतज्ञता व्यक्त करतो आणि उत्तरोत्तर शारदा नेत्रालय याच्यापेक्षा अधिक प्रगती करेल असा मी तुम्हाला विश्वास या ठिकाणी देतो। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल। धुळे शहरातील साक्री रोड परिसरातील लुंबिनी वन बुद्धविहार या ठिकाणी 26 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता लुंबिनी वन बहुउद्देशीय संस्था आणि सिद्धार्थ सार्वजनिक ग्रंथालय धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिनानिमित्त संविधान प्रास्ताविका पूजन करून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं। त्यानंतर कायदेविषयक सल्लागार ॲडव्होकेट राहुल वाघ, शासकीय तंत्रनिकेतन धुळेचे प्राचार्य डॉक्टर राजू वाडेकर यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न झाला। त्यांनी व्याख्यानातून अनमोल असं मार्गदर्शन केलं। यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला बुद्धवंदना घेऊन नंतर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची गीते सादर करण्यात आली। चैत्र पालवी कविता संग्रहाचे कवी चैत्राम पवार यांनी देखील यावेळी कविता सादर केली। त्यांचा आयोजकांतर्फे सत्कार करण्यात आला। जगातील सर्वात मोठे लिखित संविधान, जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीची धारणा करणारे संविधान आता 75 वर्षांचे होत आहे। ही वाटचाल जरी 125 सुधारणांची असली तरी या अनेक दुरुस्त्यांनी संविधानाचं सामर्थ्य वाढवलंच आहे। दुरुस्त्या कितीही होत पूर्ण संविधानच बदलून टाकू पाहणाऱ्यांपुढे पायाभूत चौकटीचा दंडक आपल्या सर्वोच्च न्यायालयाने घालून दिल्यामुळे हे संविधान अबाधित अव्याहत राहून 100 वर्षे देखील सहज साजरी करणार आहे। म्हणून आपल्यासारख्या प्रबुद्ध नागरिकांनी चोखंदळ राहून संविधानाची वाटचाल यशस्वी व्हावी या उद्देशाने संस्थेतर्फे व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी कायदेविषयक सल्लागार ॲडव्होकेट राहुल वाघ यांनी मार्गदर्शन केलं। कार्यक्रमासाठी लुंबिनी वन बहुउद्देशीय संस्था धुळेचे अध्यक्ष अशोक वाघोदे, सिद्धार्थ सार्वजनिक ग्रंथालयाचे अध्यक्ष प्राध्यापक ईश्वरचंद्र खैरनार, सचिव राजेंद्र थोरात, खजिनदार बंसीधर साळवे आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न घेतले। जे की आमच्या भारतातल्या लोकांना आता भारतीय संविधानाला लागून 75 वर्ष झाल्यानंतर देखील समजलेलं नाही। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक अगोदर आपल्याला जे काही गिमिक्स आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे काही एक व्यक्ती नाहीये, आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही एक आयडियोलॉजी आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपलं एक टॉनिक आहे, तर हे अगोदर समजलं पाहिजे। बाबासाहेब म्हणजे काय, मी एका ओळीत व्याख्या करतो। बाबासाहेब 14 एप्रिलला जन्माला आले,
नंतर 6 डिसेंबरला गेले. या भानगडीत पडण्यापेक्षा मी एका ओळीत सांगतो की बाबासाहेब आंबेडकर म्हणजे प्रत्येक व्यक्तीला त्याचं मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य देणारं रसायन म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बस संपले बाबासाहेब आंबेडकर. आता काही कुठे आपल्याला जायची गरज नाही, काहीच गरज नाही. आता दुसरं विधान करतो, समजून घेण्याचा प्रयत्न करा. आपण इथे काही भाषण वगैरे करत नाही, डायलॉग करू, टू वे कम्युनिकेशन. काही वाटलं तुम्हाला उभं राहून बोला, थोडा आपण डिबेट्स करू. आणि मला असं वाटतं की तुमच्या सगळ्यांची माफी मागून सांगतो, मी पत्रिकेला फुल अर्पण केलं नाही. आपल्याकडे विहारांना मी मंदिर यासाठी म्हणतो की जोपर्यंत विहार आपल्या भांडणांची केंद्र होत नाही तोपर्यंत त्याला विहार म्हणू नये. भांडणाची केंद्र म्हणजे काय? भांडण कशात नाही येतं? मत व्यक्त करण्यात ना भांडण येतं. जे लोक मतच व्यक्त करत नाही त्यांचे भांडण होत नाही. आणि मंदिरात कधीच भांडण होत नाही, विहारामध्ये नेहमी भांडण होतात. कारण विहार हे मत बनवण्याचं केंद्र आहे. आणि आम्ही मंदिरामध्ये पूजा करायला लागलो म्हणून आमचं मत बनवण्याची प्रक्रिया बाद झाली आणि म्हणून राजकीय प्रक्रियेमध्ये आमची दखल देखील घेतल्या जात नाही. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. म्हणून मला काय म्हणायचं की आता आपण विचार करण्याच्या प्रक्रियेत आहोत. तर मी आता जो काही मुद्दा सांगत होतो आपल्याला की आपण काय प्रक्रियेमध्ये कसे चाललोय. संघ बनवायचा आपल्याला. संघ कसा बनतो? बुद्धाने संघ बनवला होता. कसा संघ बनवला होता बुद्धाने? एकाच रात्रीतनं बुद्ध आला आणि लोकांना गोळा केला? अजिबात नाही. एक गोष्ट डोक्यातली फॅन्टसी काढून टाका की अर्थसत्ता ताब्यात आल्यानंतर आपल्याला प्रभावी होता येतं, हे डोक्यातनं काढून टाका. कारण पहिली गोष्ट म्हणजे बुद्ध हा युवराज होता, राजपुत्र होता आणि बुद्धाच्या ताब्यात अर्थसत्ता होती. बुद्ध हा त्या काळातला सगळ्यात प्रभावी व्यक्तिमत्व होता. तर बुद्ध अर्थव्यवस्था ताब्यात आहे म्हणून कुठलाही बदल घडवू शकला नाही. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. ऑल इंडिया पॅन्थर सेना धुळे जिल्हा युनिटतर्फे संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी संविधान निर्माते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धुळे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. एकमेकांना संविधान दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी धुळे जिल्हा अध्यक्ष सागर मोहिते, महिला जिल्हा अध्यक्षा अनिता सोनवणे, धुळे जिल्हा उपाध्यक्ष निलेश इंदवे, महिला शहर अध्यक्ष पूजा चव्हाण, तालुका उपाध्यक्ष विशाल वाघ, कृष्णा पारधी, प्रवीण शिंदे तसेच रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष समाधान बैसाने आणि कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. सर्वप्रथम भारत देशाच्या सर्व नागरिकांना मी भारतीय संविधान दिनानिमित्ताने मी शुभेच्छा देतो. आज 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिवस म्हणजेच राष्ट्रीय कायदा दिवस. आजचा जो दिवस आहे हा भारतीय जनतेसाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. भारतीय संविधानासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. भारतीय संविधान हे भारत देशाला चालवणारं हे आपलं भारतीय संविधान आहे. आज ऑल इंडिया पॅन्थर सेना धुळे जिल्हा युनिटच्या वतीने आज आम्ही संविधान दिवस साजरा करत आहोत. आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला धुळे शहर पोलीस स्टेशनचे PI साहेब पाटील साहेब यांच्या हस्ते आम्ही पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आज भारतीय संविधान दिवस साजरा केलेला आहे. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.